यांनी अत्यंत भावूक होऊन आपली कौटुंबिक पार्श्वभूमी सांगत आईचं निधन झालेलं आहे, त्यांना या प्रकरणाचा कसा हे होतंय, त्रास होतोय, भावूक होऊन त्यांनी माध्यमासमोर एक प्रतिक्रिया दिली. याबाबत तुम्ही काय सांगा? काल मला पत्रकार बांधवांनी हा विषय सांगितला की बावनकुळे साहेबांच्या डोळ्याला पाणी आलं आणि ते खूप व्यथित झाले, असं मला पत्रकार बांधवांनी सांगितलं. मी पण रात्री बघितलं, नाही असं नाहीये, मी बघितलं. त्यांनी त्याच्यात त्यांच्या आई माऊलीचा उल्लेख केला, आईचा. बावनकुळे साहेब आणि पुढेही उल्लेख केला की मी मराठा समाजाच्या विरोधात नाहीये, मी हे केलं नाही. बावनकुळे साहेब, मी तुम्हाला जाहीरपणाने सांगतो, मी माझ्या मराठा समाजावरती लय प्रेम करतो. माझ्या मराठा समाजाच्या विरोधात मराठा जरी आला तरी मी सोडत नाही, दुसऱ्याचा बी आला तरी मी सोडत नाही. तुम्ही इतकं रडकुंडीला आलात, मी काय असतं, मी गुडघे टेकायला लावतो. तुम्ही जे रडकुंडीला आलात ना, इतके तर मराठ्यांच्या नादी लागल्यामुळे आला. मला इतकं बोलायची तुम्हाला गरज पण नव्हती, कारण तुम्ही चूक केली. हे बघा, तुम्हाला एवढं रडकुंडीची यायची वेळ याच्यामुळे आली की तुम्ही परळीच्या टोळीच्या नादी लागलात. त्यांचं ऐकून तुम्ही एवढा मोठा अपराध केला की तुम्ही मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं केलं त्यांचं ऐकून. तुम्ही हे त्यांचं ऐकायला नको होतं. तुम्हाला आणखी नाही जाहीरपणे सांगतो, इथून पुढं तुम्ही त्या टोळीच्या नादी लागून त्यांचं ऐकायचं नाही, ते तुमच्यापाशी दिसले सुद्धा नाही पाहिजे. कारण तुम्ही काल जे व्यथित झालात, आम्हाला पण वाईट वाटलं. मला सुद्धा, मी रात्री बघितलं ते की तुम्ही तुमच्या आईचं नाव घेतलं. शेवटी ती मायमाऊली आई ही आई असते सगळ्यांची. तुम्ही आईचं नाव घेतलं. आमच्यावरती मराठ्यांचे संस्कार आहे. तुम्हाला पहिल्या वेळेस आम्ही माफ करतो, तुम्हाला सोडून देतो. तुमच्यावरती व्यंग मी करणार नाही इथून पुढं, कारण मराठी आम्ही एकदा दोनदा माफ करतो, सोडून देतो. पण याच्यानंतर जर चूक झाली तर सोडणार नाही तुम्हाला. पण हेही सांगतो की तुम्ही 28 ऑगस्टच्या आत तुम्ही पत्र देऊन केलेली चूक दुरुस्त करा. 4ही प्रमाणपत्र आमचे तुम्ही राजकीय दबावापोटी शिरसाटने तुम्ही रद्द केले, त्यालाही त्याच्याकडेही बघणार आहे, सोडणार नाही. पण तुम्हालाही जाहीरपणानं सांगतो की तुम्ही केलेले प्रमाणपत्र ते रद्द केलेले ते वैध करून पुन्हा द्या. आमचं काहीही म्हणणं नाही, काही हरकत नाही. पण 28 ऑगस्टच्या आत नसता बावनकुळे साहेब पुन्हा मी सोडणार नाही. मला सुद्धा मन आहे, मला सुद्धा भावना आहे. मी मराठ्यांचा आहे, आमचे राज्यातले मराठे, आमच्यावरती सगळ्यांवरती संस्कार आहेत. तुम्ही आमचं वाईट केलं म्हणून आम्ही तुमच्या मागं लागलो. आम्ही तुमच्या कधीही मागं लागलो नसतो. पण तुम्ही काल जे रडकुंडीला आलात ना,